सगळा सेफ माणूस असं काय मला कळलं आता. आपण हे का नाही, आलवडी गावात आलोय. हे आलवडी गाव इथून धबधबा दिसतो आपल्याला. आपल्याला जवळ जायचं. धबधब्यावरती जाणार आहे आपण. चला मग. हे भात शेतीची खतर दिसतात, पाणी कसं बसलेलं आहे बघा. आणि बऱ्यापैकी भात लागवड आता उरकत आलेली, म्हणजे शेवटचा टप्पा चालू आहे. रक्त तुमचं गोड आहे बरं का भरपूर. तर नमस्कार मंडळी, तुम्ही स्वागत आहे आपल्या युट्यूब व्हिडिओमध्ये. आपल्याला जायचं वगैरे धबधबा. हा आपल्या आलवडी, आपल्या गावाच्या वरती जे आलवडी गाव आहे त्या गावातून आपला दिसतो आपल्या भारताच्या सर्वात उंच धबधबा, 3 टप्प्यात पडणारा. तर आम्ही तिकडे निघालोय. तर जंगलात झाडीतून जायला लागतं. आता तुम्हाला अभि सर थोडीशी माहिती सांगतील. बघा, नमस्ते. आज आपण सातारा, भिलार व आपला जो मित्र समूह आहे ट्रॅकिंगचा, आज आपण धबधब्या पाहण्यासाठी आलेलो आहे. तर आता एक जस्ट आम्ही इथं पोहोचलेलो आहे आलवडी गावामध्ये, आणि हा आता मला पुढे ना धबधबा दिसतोय. तर इथूनच खूप इतकं सुंदर त्याचं दृश्य दिसतंय की आमची उत्कंठा वाढलेली की आम्ही कधी एकदा पोहोचतोय. आणि ह्या पावसाच्या वातावरणात आणि ह्या पाऊलवाटा पूर्णपणे पार करत आम्ही तिथे जाणार आहे. तर बघूया आता पुढं काय काय होते. कसे काय मित्रांनो, हे बघू शकतो आपण कशी पाऊलवाट आहे. खूप अवघड आहे. झाडांचा उन्हाळ्यातील पडलेला पाला सुद्धा अजूनही आपल्याला दिसतोय, आणि हा कुजण्याच्या प्रोसेसमध्ये आहे. प्लस पावसाचं पाणी. आणि ह्याच्यानंतर तरी एकदा हा टप्पा एकदा पार केला की आपल्याला आपल्या पुढे दुसरी एक सिच्युएशन निर्माण होणार आहे. ती कोणती की जी आपण जळू म्हणतो, जळू की हा सगळ्यांच्या पायाला इथे लागणार आहे. त्याला कांटा म्हणतात, कानिट म्हणतात किंवा जळू म्हणतात. तर हा सगळ्यांच्या पायाला लागणार आहे. आपला पहिला ओढा असा चालू झालेला आहे, वाहतं पाणी, आणि मस्त मध्ये पाय बुडवत एकदम थंड पाण्याचा म्हणजे पूर्णपणे एक त्याचा आनंद घेत आपण ह्या पाण्यात पावलं आणि बूट बीट सगळं भिजवत चाललेलो आहे. हा काही सगळे माझे मित्र त्या पद्धतीने येत आहेत. तर मंडळी, हा आपला शेतीविषयक ग्रुप आहे, म्हणजे शेतीविषयक मित्रमंडळी. तर ह्याच्यामध्ये कवटे, शिवथर, भिलार, रहिमतपूर, विदर्भ आणि नावली. तर आम्ही 9 जण आहे. ते 3 इंसान, आम्ही मी धरून 3. होय, आलो आलो. पुढे पाठी आपण जाऊ शकतो. थांबा तुम्ही जाऊ पुढे. अभिषेक जळू नाही, तुमच्या कुठे कुठे पहिला जळू कुठे? कुठे पहिला जळू कुठे? टाकलंय बघ. असं बारीक बारीक उगीचं पाणी असतं जाताना. हे बघा घायाळ. ह्याचे सुरू आम्ही लहानपणी लहान असताना जे कासरे वगैरे दोऱ्या तयार करतो, विटे वगैरे. तुम्ही असं इकडच्या बाजूला उभा राहा, इथं उभा राहा. बरं जमते आपल्याला पार करायचं. हा बघा 3 टप्प्यात पडणार वजरे धबधबा. आपल्या याच्या खाली जायचंय. हा इथे मस्त येते. जवळ आहे. पहिला लागलेला जळू, हा जळू असा असतो, आणि हा आपल्या शरीरातील असं बोललं जातं की हा अशुद्ध रक्त ओढून घेतो. पण आता काय माहिती बघा, त्याची लांबी बघा आणि लवचिकता त्याची म्हणाल का नाही. तर बघा बघा याची लवचिकता केवढी असते बघा. आणि हा रक्त ओढून घेतो आणि हा पूर्णपणे फुगतो. एवढा असा मोठा सुद्धा होतो तो. जळू म्हणजे कानिट. मराठी आपल्या ह्याच्यामध्ये मराठी शब्दामध्ये किंवा गावठी भाषेमध्ये याला काय म्हणतात? कानिट. कानिट म्हणतात. किंवा काही हे सगळ्यांचे पाय चेक करा पटापट. सगळ्यांचे पाय चेक करा. तोपर्यंत सगळ्यांनी पाय चेक करा. कुणाचं लागलाय का? घ्या. साहेबांना जळू लागलेला आहे.
सचिन मोरे साहेबांना हा बघा ते वडा आता मध्ये एक मोठा वडा आहे आपल्याला. नाही ते नाही खाते पाणी लय वरती. तर आता ओढा आलाय मध्ये ओढा ओ पडाल हळूहळू. अरे गावले 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 मोरे साहेब गावले मोरे साहेब गावले. एका सेकंदाच्या जर पाय उचलला का नाही मोठे नीती अरे लाईन नाही अजून पाणी आता ओढा येतं मध्ये इथे पुढे गेला की अजून लांब आहे अजून ओढा मेन. आता इथं मोठा ओढा येतो क्रॉस करायला आपल्याला. हा जरा अवघड असतो. हो जपून या जपून या. बघा मस्त वातावरण आहे. बाहेर आलो निघून मधून आलोय. आता आपण अर्ध्यावरती पोहोचलोय. अर्ध्यावरती पोहोचलोय पण आता इथं इथं बघा कांटे वगैरे बघा जुळ वगैरे बघा चेक करायचं जरा. व्हिडिओ चालू आहे कशा नाही का. लहान जोळ आहेत लहान. नका बारीक हिंदी दाखवा की. नका बारीक जोळ आहे लहान जोळ आहेत. हां कुठे कुठे लहान कुठे कुठे मोठे मोठे मोठा जोळ लागला. या लवकर या लवकर या. दगडाने काढा निघतोय का. आमच्या पायाला मला चेक करून जाते कसं काढायचं रे. तुम्ही लग्नाळू तुम्ही लग्नावळ आहे त्यामुळे तुमच्या पायाला मोठा जळू. मी लग्नाला आहे. कोण लग्नाळू आहे. जे नाहीत लग्नाळू त्यांना लागणार जळू. पायाला गळू आहे. गळू नाही जळू गळू गळू. लग्न होत नाही तर नाही पण लग्न आता आपण आपला जो वगैरेचा धबधबा येतो ना आपण निम्म्यावरती आलोय. पण आपल्या सगळ्या टीमची काय म्हणणं आहे की मोगलीगत ओरडायची. आता वातावरणात आलं थोडंसं झाडे म्हणणं आता ही मोगलीगत ओरडते. बारीक बारीक जे ओढे होते त्या ओढ्यातून येत होतो. तरी येत असताना जरी मी सगळ्यांना सांगितलं की काळजी घ्या. सगळ्यांची काळजी घेत असताना असे छोटे मोठे अपघात थोडे होत असतात. हे बघा त्यांच्या पायाला लागलं. पाय डायरेक्ट एकदम खोलातच गेला खाली आणि ते ठिकाणी थोडंफार लागलेलं आहे. त्याचं काही एवढं नाहीये पण तुम्ही परत कधी आला तर तुम्ही नक्कीच 100% सगळ्यांनी येताना काळजी घ्या. काळजी बरोबर. तुम्ही काय जरूर नाही. गणेश
बघा पूर्ण जंगल आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कुणी इथे येऊ नका, म्हणजे असं ज्याला माहिती नाही त्याने कुणी येऊ नका, कारण इथनं आपला रस्ता गावणार नाही आणि कोणी तिथे पोहोचू शकत नाही. आम्ही जातो, आम्ही इथे लोकल असल्यामुळे आम्हाला ही सर्व गोष्टी माहिती आहेत आणि आम्हाला सगळ्या वाटा वगैरे माहिती आहेत. दुसरं कोणाला तर 100% चुकणार, त्यामुळे इकडे कोणी येण्याचा प्रयत्न करू नका, म्हणजे असं ज्याला माहिती नाही त्या लोकांनी असं. म्हणजे कधी वाटच गावत नाही, ह्याच्यामध्ये भरपूर वाट आहेत जंगलामध्ये आले की. आणि बघा वरती पूर्ण जंगल आहे, वरचं काही दिसत पण नाही, वरनं पूर्ण झाडी आहे आणि जंगलाच्या मधून जावं लागतं, त्यामुळे रस्ता आपल्याला घावणार नाही त्यासाठी. नमस्कार, आमची जिरली. अरे बापरे, तुम्ही तिकडे चालतो, तुम्ही लवकर. मला असं वाटलं आता अर्धा एक तास वाकून चालला गेला. आजचा दिवस तुझ्यासाठी समर्पण आमच्या लाईफ मधला. 2 वर्षापूर्वी इथून आलो होतो, दाट जंगल होतं, फारच असं वाकून गेलो होतो. आज निदान ह्या वाळलेल्या फांद्यात म्हणून थोडंसं वरनं तरी चालतंय, खूप छान वाटतंय. आणि आमची मित्र गँग सगळी अशी बितारलेली आहेत, बराच वेळ झाला चालते. बघा चप्पल वगैरे जपून जपून जपून. सुटलेला पण त्यांनी ऍडजस्ट केलेला. आपण हा जवळपास आलो आहे, हा जवळचा ओढा आहे. ज्यावेळी आपण वजरायला येतो त्यावेळी ह्या अशा जखमा होत असतात. आता ही जळूमुळे झालेली, जळू रक्त काढतोय, तिथेही झालेली, अशा बऱ्याच जखमा होत असतात. तर आपण जळू काढूया. हा निघत नाही बरं का लवकर. काढा. हा का, हा जळू जखम झाल्यामुळे ते लगेच लागला, तिथं लगेच चिपकला देऊ. काय मला हे लागले अजून माझ्याकडे ना फुजरी आला नाही. आपण जवळपास आलो आता. ही आपण त्या बाजून आलो आणि ही जी वाट आहे सरळ वरनं ती बांबोलीतनं खाली येण्याची वाट आहे. तिथले लोक खाली येतात खाली त्यासाठी. आयुष्यातील एकदा तरी वजराई धबधबा बघावा, आयुष्यातील अविस्मरणीय क्षण सर्वांनी ट्राय करावा. खूप एन्जॉय, खूप मस्ती, खूप ट्रेकिंग, खूप धाडशी रूट आहे, सर्वांनी ट्राय करा. एक नंबर ट्रेक करा फक्त आमच्या सुमित भाऊ बरोबर, सुमित जावळेंबरोबर, तर ट्रेकची मजा येईल. पूर्णपणे अविस्मरणीय अनुभव, धाडसी अनुभव, नाद करायचा नाही, ओनली सुमित भाऊ. तर धबधबा आता आपल्या 10 मिनिटावरती आला आहे. तर इथं पोचायला आपल्याला एक तास तास किंवा सव्वा तास लागतो. पण आम्ही इथे एन्जॉय करत आल्यामुळे आम्हाला 1.5 तास लागला, दीड ते 2.5 तास लागले, कारण की आम्ही एन्जॉय करत भिजत वगैरे असंच खेळत लोक आल्यामुळे आम्हाला वेळ लागला. तर आम्ही पोचतोय आता, तुम्हाला दाखवतात पुढे गेल्यानंतर काय. जर खरंच ट्रेकिंगचा अनुभव घ्यायचा असेल तर विदर्भ सोडा आणि पश्चिम महाराष्ट्रातला सातारा जिल्हा निवडा. सातारा जिल्ह्यामध्ये जेवढं काही ट्रेकिंग आहे तेवढं ट्रेकिंग करा आणि शेवटी आहे गणेश पाटलाला भेट. आमची जिरली आहे, तुमची जिरवा. निसर्गाच्या सानिध्यात दगडातून, मातीतून सगळीकडून पाणी डोंगर उतरानं पूर्ण वाहत येते आणि अशा पाण्यामध्ये आम्ही बसलो. बरोबर ह्याच्यासारखं खूप नाही, म्हणजे आज भेटताना सगळे तुमचे दुःख असून द्या नाही असू द्या, सगळं एका बाजूला राहतं आणि निखळ आणि हा जो आवाज आहे पाण्याचा खूप 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 म्हणजे हृदयाला, शरीराला सगळ्यांना आनंद देणार. आणि हा क्षण म्हणजे एक स्वर्ग सुखाचा क्षण आहे, खूप सुंदर वाटतं. तर आपण आता अशा वजर धबधब्याच्या एकदम जवळ आलो आहे.
चालायचं ना हां हां आला का आपल्या सहकार्यांना आपल्या सहकार्यांना पावरून मुलींनी मागा आहेत तर मंडळी आपण अशा तऱ्हेने वजरे धबधब्याच्या इथून जवळपास आलेलो आहोत. एवढा सुंदर असं दृश्य आहे. हा आपल्या भारतातील सर्वात उंच धबधबा मानला जातो, कारण की हा 3 टप्प्यामध्ये पडतो आणि 1800 फूट उंची आहे या धबधब्याची. पाऊस थोडा कमी झाल्यामुळं पाणी थोडं कमी आहे, तरी बऱ्यापैकी पाणी पडतं आहे. सगळे मित्रमंडळ आम्ही परत आलो. जास्त पुढं जायचं नाही, तर लांबच थांबायचं. लांबूनच या दृश्याचा आनंद घ्यायचा. कास पठारावरून आपण ज्यावेळेस पुढं निघून येतो त्यावेळेस कास तलाव लागतो. त्या तलावातून पाणी निघून खाली येतं आणि ते इथं या वज्र धबधब्यामध्ये पडतं. इथून खाली पडले की इथनं उरमण्याची सुरू होते. असं कड्याच्या वरून उंचावून पडल्यामुळे ह्याचे जी वाफ तयार होते, हे वाफ म्हणजे पाणीच आहे. हे पाण्याचे तुषार असे तयार होतं इथे पडून सगळीकडे. वज्र धबधबा बघितला, सगळ्यांनी मस्त एन्जॉय केला. आता मी सर्वजण निघालो परत. आम्ही जेवढे आलेलो तेवढे सर्वजण परत निघालो रिटर्न. परतीचा प्रवास सर्वांनी खूप एन्जॉय केला, मस्त मजा आली. आणि आता मी सर्वजण घरी निघालो. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून आम्हाला नक्की सांगा. धन्यवाद.